हाय मित्रांनो, आजची सत्यकथा ही माझी आणि माझ्या मामीची आहे. कसे मी तिला शेतात उसाला पाणी द्यायला गेल्यावर तिला सगळी मोकळी करून तिला तिथेच जीवनाचा कसा आनंद दिला ते सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हेडफोन लावून मस्त एन्जॉय करत कथेचा अनुभव घ्या. तर चला सुरू करूया मामीसोबतची माझी सत्यकथा. मित्रांनो, मी अजय, 11वीतला जवान मुलगा. मला 2 मामा आहेत. त्याचं गाव पण माझ्या गावाजवळ आहे. माझ्या मामाकडे नेहमी जाणं येणं चालू असतं. माझी गोष्ट आहे 10वीतल्या दिवाळी सुट्टीची. मी दिवाळी सुट्टीला मामाच्या गावी गेलो होतो. मामा ट्रक ड्रायव्हर आहे. तो घरी कमी आणि बाहेरच जास्त असतो. मामी घर आणि शेत दोन्ही बघायची. मुलं लहान असल्यामुळं सगळं तिलाच बघावं लागायचं. एके दिवशी घडलं असं की मामीला शेतात उसाला भिजवायला जायचं होतं. शेतातली लाईट पहाटे 5ची होती. शेत लांब असल्यामुळे आणि थंडीचे दिवस चालू असल्यामुळे चालत जाणं काही शक्य नव्हतं. मामीने मला झोपेतून उठवलं आणि बोलली, "अजय, चला आपण शेतात जाऊ. 5ची लाईट आहे आणि ऊस लय भिजवायला आलाय." तसा मी बोललो, "मामी, मला खूप थंडी वाजते आणि झोप पण खूप लागली आहे." तशी मामी बोलली, "चला, चादर घेऊन तिथं झोपा. उसाच्या पाण्यानं गरम वाटेल आणि झोप पण होईल." मग मला नाईलाजाने मामीला शेतात घेऊन जावं लागलं. मी मामीला घेऊन शेतात आलो. मामीने उसाला पाणी चालू केलं आणि दार मोडत माझ्याजवळ बसली. मी चादर आणली होती. मी तिथेच जागा साफ केली आणि चादर ओढून झोपायला लागलो. थंडी खूप होती. मामीला पण थंडी वाजत होती. मामी पाणी चालू करून येऊन माझ्या चादरीत शिरली. असं मामीच्या अस्तित्वाचा आणि माझा संपर्क झाला. मामी मुद्दाम ते करत होती. का नाही करणार? मामा 6 महिने झाले घरी आला नव्हता. मामीला जीवनाचा आनंद घेऊन खूप दिवस झाले होते. तिने हळूच तिचा हात माझ्या भावनेवर घेऊन माझ्या भावनेवर फिरवू लागली. माझी भावना जागी झाली आणि मी उठलो. मी मामीला बोललो, "मामी, हे काय करताय?" तशी मामी बोलली, "अजय, तुम्हाला खूप थंडी वाजत आहे ना, मग तुम्हाला गरमाई देते." मी बोललो, "मामी, हे चुकीचं आहे." तशी ती बोलली, "अजय, काहीच चुकीचं नाही. तुम्हाला पण त्याची गरज आहे आणि मला पण." मग मी विचार केला, हा मौका जर मी सोडला तर मला नंतर मौका भेटेल की नाही माहीत नाही. तसा मी तयार होऊन मामीची पापी घ्यायला चालू केलं. मामी पण तापली. तिने माझी भावना बाहेर काढली आणि तिला मस्त तिच्यासोबत खेळू लागली. मी हे पहिल्यांदा अनुभवत होतो. नाहीतर रोज माझ्या हाताचा फेरा नेहमी चालूच असतो. मलाही मजा येत होती. तेवढ्यात मामी उठली आणि बोलली, "थांबा, मी दार मोडून येते." मी सगळा मोकळा होऊन तयार होतो. मग उसाला दार मोडून मामी येऊन आत घुसली. मी मामीच्या अस्तित्वाला मोकळं केलं आणि गोड आस्वाद घेऊ लागलो. तशी मामी खूप तापली आणि बोलली, "थांबा, मी तुमची भावना आत घेते." तशी तिने तोंडाने चालू केलं. मी जणू काय स्वर्गात गेलो होतो. माझा कडक झालेला पाहून मामी बोलली, "अजय, आता जीवनात घाल तुझी भावना आणि मला जीवनाचा आनंद दे." तसा मी तिला मोकळी करून तिच्या जीवनाचा माझी भावना घालून तिला वाजवायला लागलो. 20 मिनिटं मी तिला वाजवत होतो. नंतर माझ्या पिचकारीने रंग मामीच्या जीवनात सोडले आणि तिचं जीवन रंगमय केलं. नंतर मी सुट्टी संपेपर्यंत आम्ही रोज शेतात येऊन जीवनाचा आनंद घेऊ लागलो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची सत्यकथा? अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी असतील तर आपल्या पांचट भाऊ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.